हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध. मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, मी वृषाली वीरे आपलं स्वागत करते आपल्याच चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्धाज मोटिवेशनल चॅनल. कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावे तसे आपल्या बापूंचरणी मनापासून प्रार्थना. तर आजचा आपला विषय आहे ना, जो आहे तो सगळ्यांच्याच काळजीचा एक विषय बनलेला आहे. ती म्हणजे आपल्या मुलांची, आपल्या मुलींची, आपल्या घरातल्या स्त्रियांची सुरक्षितता. बरोबर आहे. आज आपण बघतो रोज आपल्या कानांवर काही ना काही बातम्या येत असतात. आज वृत्तपत्रांमध्ये सुद्धा दोन तीन आठवड्यांपासून तरी सलग काही ना काही बलात्काराच्या, लैंगिक अत्याचाराच्या गोष्टी म्हणजे बातम्या आपण बघतोय, वाचतोय आणि टेलिव्हिजनवर सुद्धा आपण ऐकतोय. त्याच्यामुळे आपल्या मनात एक प्रकारची इनसिक्युरिटी जी आहे, असुरक्षितता खरंच निर्माण झालेली आहे. पण मी खरं सांगते, जो बापू मार्गात आहे ना, त्याला या गोष्टींना घाबरायची खरंच गरज नाहीये. हा, पण काही गोष्टींची काळजी आपण स्वतः पण घेतली पाहिजे, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहेत की जेणेकरून आपण आपली आणि आपल्या सोबतच्या लोकांची किंवा आपल्या घरातल्या लोकांची या पद्धतीने नक्कीच आपण संरक्षण करू शकतो. ठीक आहे. आणि होणाऱ्या मोठ्या संकटांना सामोरं जाऊ शकतो, किंवा आपण करत असलेली छोटीशी गोष्ट सुद्धा आपल्या जीवावर बेतण्यापासून आपल्याला वाचवू शकते, किंवा मोठी हानी या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण नक्कीच टाळू शकतो. तर मी तुम्हाला आज अशाच काही गोष्टी सांगणार आहे. तर माझ्या मते त्या तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी बापूंनी आपल्याला जी काही ग्वाही दिलेली आहे, ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे, त्याचा एक त्या व्हिडिओची लिंक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ संपल्यानंतर बापूंचा त्या व्हिडिओची लिंक ओपन करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक देईल मी. तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका खरंच. आणि शक्य असेल तितक्या पुढे तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा अजून तुम्ही तो व्हिडिओ नक्की शेअर करा बापूंचा. आता मी तुम्हाला काही साध्या गोष्टी सांगणार आहेत की ज्याच्यामुळे आपण आपलं स्वसंरक्षण नक्कीच करू शकतो. ठीक आहे. बघा, बापू आहेतच आपल्यासोबत, प्रश्नच नाही. 108% बापू आपलं संरक्षण करणारच आहेत. पण काही गोष्टींची काळजी आपण सुद्धा घ्यायला हवी. ठीक आहे. तर त्यातली काही गोष्टी म्हणजे आपण आपल्या सोबत काही गोष्टी बाळगायच्या आहेत ज्यावेळेला आपण घरातून बाहेर पडतो. म्हणजे मग आपल्या पर्समध्ये झालं, शाळेत जाणाऱ्या मुलींच्या बॅगमध्ये झालं, कॉलेजला जाणाऱ्या मुलींच्या बॅगमध्ये झालं. ठीक आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा आहे की स्प्रे बॉटल. तर बघा, आता मी ज्या काही गोष्टी सांगणार आहेत ना, या गोष्टी माझ्या मते हा व्हिडिओ बघणाऱ्याला प्रत्येकाला माहिती आहेत की या गोष्टी हे तर मला माहित होतं. पण विचार करण्याचा भाग हा आहे की याच्यातल्या किती गोष्टी आपण करतोय, किती गोष्टी आपल्या जवळ बाळगतोय. हा, काही होत नाही, असं कुठे असतं का, एवढं पण काय नाही का, प्रत्येक वेळेला असंच होतं का, असं म्हणून खरंच चालत नाही. ठीक आहे. आपल्या संरक्षणासाठी सुद्धा आपण काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. आणि जिथे आपण कमी पडू तिथे आपला हा बाप ती कमी भरून काढणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा प्रयत्न करणं गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टी आपण आपल्या नशिबावर सोडून चालत नाही. काही गोष्टी आपल्याला पण करणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्प्रे बॉटल. आपल्याकडे पेपर स्प्रे बॉटल, ज्या तुम्ही मार्केटमधून पण विकत घेऊ शकता आणि आपण घरी पण इझिली बनवू शकतो. त्याला काही कठीण गोष्ट नाही. आपल्याकडे घरामध्ये भरपूर छोट्या स्प्रे बॉटल असतात. नसेल तर खाली स्प्रे बॉटल सुद्धा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातात. त्या स्प्रे बॉटलच्या मध्ये जेवढं पाणी मावेल, शक्यतो आपल्या हातात येईल एवढी स्प्रे बॉटल आपण घ्यायची आहे. ठीक, खूप मोठी पण नाही घ्यायची आहे. तर त्या स्प्रे बॉटलमध्ये आपण मावेल एवढं पाणी का भांड्यात घेऊन किंवा ग्लासमध्ये घेऊन त्याच्यामध्ये आपण 1-1.5 चमचा तिखट पावडर आणि काळी मिरी पावडर टाकायची आहे. ते चांगलं ढवळायचं आहे. हे 1 तास राहू द्यायचं हे मिश्रण. आणि हे त्या 1-1.5 तासानंतर आपण काय करायचं की हे जे पाणी आहे हे वस्त्रगाळ करायचं. 1-1.5 तासात त्याच्यातला सगळा तिखटपणा त्या पाण्यात उतरलेला असेल. बरोबर आहे. तर हे वस्त्रगाळ करून त्या स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर एक काळजी घ्यायची आहे की त्या स्प्रे बॉटलचा स्प्रे व्यवस्थित होतोय की नाही हे आपण चेक करून घ्यायचं. ठीक आहे. नाही तर ज्यावेळेला संकटाची वेळ येईल त्यावेळेला आपण स्प्रे बॉटल तर काढू, पण तो स्प्रे जर होणार नसेल व्यवस्थित तर मग त्याचा काय उपयोग नाही. बरोबर आहे. आणि ज्यावेळेला आपल्याला वाटेल असं की आपल्या समोरून येणारी व्यक्ती आपल्यावर समोरून येणाऱ्या व्यक्तीचा काहीतरी वाईट विचार आहे, आपण त्याच वेळेला ती स्प्रे बॉटल आपण त्याच्यावर स्प्रे करू शकतो, डोळ्यावर, चेहऱ्यावरती. म्हणजे त्याचं जे विचार आहे, वाईट विचार आहे आपल्याकडे येण्यामागचा, तो त्याच्या त्या जळजळमध्ये, चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या जळजळमध्ये स्प्रे मारल्यामुळे जी जळजळ होणार त्याच्यात डायव्हर्ट होऊन जाईल आणि आपण त्यावेळेला आपलं संरक्षण नक्कीच त्यावेळेला करू शकतो किंवा आपण तिथून पळ काढू शकतो. बरोबर आहे.
आता त्याच्यानंतर आहे की आपण जशी स्प्रे बॉटल पण ठेवणार आहे ना, त्याचप्रमाणे आपण एका कॅरी बॅगमध्ये थोडं तिखट सुद्धा आपल्या बॅगमध्ये ठेवायचं आहे, की जेणेकरून पटकन आपण एखाद्या वेळेला गरज पडली तर ते तिखट पण काढू आणि त्या समोरच्या व्यक्तीच्या तोंडावर मारू, म्हणजे डोळ्यांमध्ये जाईल या पद्धतीने मारू. ठीक आहे. आणि मग आपण हे मारल्यानंतर तो त्या जळजळमध्ये असेल त्याच वेळेला आपण तिथून सुटका आपली करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर एक छोटासा चाकू आपल्या पर्समध्ये आपण ठेवायचा आहे आपल्या सेफ्टीसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खरं सांगते, आता यूट्यूबवर बघा, तुम्ही सोशल मीडियावर बघा, काही अशा टेक्निक्स दाखवल्या जातात की जेणेकरून आपल्यावर अटॅक करणाऱ्याला आपण चित करू शकतो किंवा त्याचा अटॅक त्याच्यावरच परतवून लावू शकतो. ठीक आहे. अशा काही टेक्निक्स आहेत, असे मार्शल आर्ट चे टेक्निक्स असतात किंवा बाकी पण कराटेमध्ये अशा काही टेक्निक्स असतात, ते आपण तुम्ही यूट्यूबवर बघा किंवा सोशल मीडियावर बघा आणि खरं शक्य असेल तर आपल्या मुलं-मुलींना कराटे क्लास नक्की लावा, की जेणेकरून ते वेळ प्रसंगी त्यांचं संरक्षण नक्कीच करू शकतात. ठीक आहे. आता काही गोष्टी लहान मुलांनी बघा, बरेच पॅरेंट्स मुला-मुलींना आपल्या शाळेच्या मुला-मुलींना घ्यायला जातात, बरोबर आहे. तर एखाद्या वेळेला काय येतं, एखादा माणूस लक्ष देऊन असतो की अरे ही व्यक्ती हिला घ्यायला येते, या बाळाला या मुलीला घ्यायला येते आहे, आणि आपण काय करू आता, थोडंसं समजा आपल्याला उशीर झाला एखाद्या वेळेला जायला, तर त्यावेळेला बघा बऱ्याच अशा गोष्टी घडतात की लहान मुलाला तो व्यक्ती येऊन सांगतो की मला मम्मीने पाठवलं, मला पप्पाने पाठवलं आहे, किंवा त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे, तर तू चल माझ्यासोबत दवाखान्यात बोलेल. मुलं काही लहान असतात, बरोबर आहे, ते त्यांचा लगेच विश्वास बसतो, खूप भावनिक असतात लहान मुलं, इनोसंट असतात, आणि ते लगेच त्याच्यासोबत जायला तयार होऊन जातं. तर अशा वेळेला आपण मुलांना सांगून ठेवायचं, समजा मी आलीच नाही किंवा मी आलोच नाही तुला घ्यायला, एक कोड तयार करायचा आपण आपल्या मुलांना, एक कोड तयार करायचा की जो कोड फक्त आपल्या मुलांना आणि आपल्याला माहिती असेल. ठीक आहे. आणि मग तेव्हा त्या मुलाला सांगायचं आपण की हा जो कोड आहे ना, हा जर समजा मी किंवा पप्पा तुला किंवा अजून घरातली कोणी जबाबदार व्यक्ती जी नेहमी घ्यायला जाते ती नसेल येत, आणि समोरच्या व्यक्तीने जर तुला सांगितलं की हा कोड आहे, त्या व्यक्तीला पहिले विचारायचं की कोड सांग पहिल्यांदा, आणि त्याने जर कोड तो बरोबर सांगितलं तरच त्याच्यासोबत जायचं, अन्यथा जायचं नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे कोणी काहीही सांगितलं तरी जायचं नाही. त्याच्यामुळे एक कोड तयार करा की जो कोड फक्त तुम्हाला आणि आपल्या मुलांना माहिती असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बरेचसे शाळकरी मुलं म्हणा, कॉलेजचे मुली म्हणा, ऑटोतून प्रवास करतात, बरोबर आहे. तर ज्या वेळेला मुली, खास करून मुली किंवा मुलगा असतो, छोटे मुलं पण असतात बरेचसे, मी तर किती छोट्या मुलांना सुद्धा बघते 4थी 5वी की जे ऑटोमधून प्रवास करतात. तर अशा वेळेला त्यांनी काय करायचं, बऱ्याच मुलांजवळ मोबाईल असतो. ठीक आहे. ऑटोतून म्हणजे ज्या रेग्युलर ऑटो लावलेल्या असतात ना शाळेत येण्यासाठी, त्या नाहीत, ज्या चालते ऑटोमधून येतात, म्हणजे शेअरिंगच्या ऑटोमधून बसतात, घरी येतात किंवा शाळेत जातात, अशा मुलांसाठी सांगते. तर त्यांनी काय करायचं की त्या मोबाईल जर तुमच्याकडे असेल तर, कॉलेजच्या मुलींकडे तर मोबाईल असतोच, बरोबर आहे, काही शाळेच्या मुलांजवळ सुद्धा असतो सेफ्टीसाठी आता, बरोबर आहे. तर त्यांनी काय करायचं, तर ऑटोमध्ये बसताना ऑटोवाल्यासमोरच त्या ऑटोवाल्याचाही फोटो काढायचा आणि ऑटोचा नंबरचाही स्क्रीनशॉट काढायचा, आणि तो त्या माणसाच्या समोरच, त्या ऑटोवाल्याच्या समोरच आपल्या पॅरेंट्सला सेंड करायचं, आणि त्याला दाखवायचं की मी फोटो पण काढलाय आणि आता पॅरेंट्सला मी सेंड करतो आहे. ठीक आहे. आणि मग बसायचं आपण ऑटोमध्ये. त्याच्याने काय होतं की ऑटोमध्ये बसताना समजा आपल्याकडे एखाद्याची वाईट नजर असेल ना, तर ती तिथेच थांबून जाते. आपल्यासोबत काही वाईट करण्याची वृत्ती त्याच्या मनात जर निर्माण झाली, भावना निर्माण झाली, तर ती तिथेच थांबेल का, तर त्याने बघितलंय की अरे माझ्या ऑटोमध्ये बसताना माझा पण फोटो काढून पाठवलेला आहे आईवडिलांना, आणि रिक्षेचा नंबर असलेला फोटो सुद्धा पाठवलेला आहे. त्याच्यामुळे त्याला माहिती आता जर आपण काही चुकीचं काम केलं तर आपण पकडले जाऊ हे 100% आहे, बरोबर. त्याच्यामुळे त्या भीतीमुळे त्याची ती भावना तिथेच थांबून जाईल आणि आपलं त्याच्यामुळे साध्या गोष्टीने पण संरक्षण होऊ शकतं. त्याच्यानंतर आपण कुठल्याही अनोळख्या व्यक्तीकडून, अनोळखी असूच द्या पण दूरची जरी थोडीफार ओळखणारी व्यक्ती असेल ना, त्याच्याकडून आपण खायचं प्यायचं काहीच नाही. बाहेर निघताना प्रत्येकाने आपल्याजवळ एक पाण्याची बॉटल, आणि यदा कदाचित आपल्याला जर भूक लागत असेल तर आपलंच घरचं सामान आपण घ्यायचं. साधे बिस्किटचे पुढे पण आपण कॅरी करू शकतो. ही अतिशय साधी आणि सिंपल गोष्ट आहे की प्रवासात किंवा कोणीही कितीही आपल्यासोबत चांगलं बोलत असेल तरी सुद्धा आपण बाहेरच्या व्यक्तींकडून काहीही घ्यायचं नाही. खास करून मुलांना पण ही गोष्ट आपण आवर्जून सांगितली पाहिजे आणि आपणही ती गोष्ट कटाक्षाने पाळायला हवी. एक बातमी वाचली, खूप दुःख झालं. नर्सिंगचा कोर्स करणारी मुलगी, बऱ्याच लोकांनी ऐकली पण असे, नर्सिंगचा कोर्स करणारी मुलगी, ती फक्त ती पाणी पिली ते ऑटोवाल्याकडून, आणि तिचं किती नुकसान ते ऑटोवाल्याने केलं. अक्षरशः हृदय पिळवटून टाकणाऱ्या गोष्टी घडत आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळे काही गोष्टींची काळजी आपण पण घ्यायला हवी. त्या मुलीला पाण्याची तहान लागली होती आणि तिला तहान लागल्यामुळे तिने त्या ऑटोवाल्याकडून पाणी घेतलं आणि त्या ऑटोवाल्याने त्याच्यात गुंगीचं औषध टाकलेलं होतं.
आणि त्याच्यानंतर तिला काही कळलंच नाही ते पाणी पिल्यानंतर तिच्यासोबत काय झालं. ज्या वेळेला तिला जाग आली त्यावेळेला ती एका रस्त्यावर जो कचरा पडलेला असतो ना, कचऱ्याच्या ढिगाजवळ पडलेली होती, अतिशय अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये. तर त्याच्याकडून पाणी घेतलं पाहिजे. या ठिकाणी जर तिने स्वतः तिच्याजवळ पाण्याची बाटली ठेवली असती तर तिला पाणी प्यायची, त्याच्याकडून पाणी घ्यायची गरज पडली असती का? किती साधी आणि सिंपल गोष्ट आहे. अतिशय वाईट वाटतं. ती कुठे तिचं मन म्हणत असेल की अरे मी का घेतलं त्याच्याकडून पाणी, ठीक आहे, पण ही किती छोटीशी गोष्ट होती, तिचं आज किती मोठं नुकसान करून गेले. ठीक आहे, तर या गोष्टींची काळजी आपण नक्कीच घेतली पाहिजे. बाहेर गेल्यानंतर कोणाकडून काहीही खायचं प्यायचं नाही घेऊन, प्रवासात तर मुळीच नाही. ठीक आहे, कारण की कोण कुठल्या घाणेरड्या मनोवृत्तीने गाडीत बसलेला आहे आपल्या बाजूला आपल्याला माहीत नसतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर शक्यतो रात्री अंधार पडल्यानंतर किंवा सुमसाम ठिकाणी शक्यतो एकटं फिरणं टाळा प्लीज. त्याच्यानंतर आपल्या मुलांना गुड टच आणि बॅड टच काय असतो याचं आवर्जून शिक्षण द्या. ठीक आहे, लहान लहान मुलांना आपण गोष्टींमधून सुद्धा सांगू शकतो, आपण खेळण्यातून पण सांगू शकतो की आपण मुलांना याचं शिक्षण कसं द्यायचं आहे, बरोबर आहे. नाही तुम्ही आणि नॉर्मली पण तुम्ही सांगू शकतात आपल्या मुलींना की इथे प्रायव्हेट पार्टवर हात जर कोणी लावत असेल तर तो बॅड टच असतो, असा टच केला असेल तर तो गुड टच असतो. आता युट्यूबवर पण बरेच व्हिडिओ आहेत बॅड टच गुड टचचे, तर तुम्ही ते बघून आपल्या मुलांना त्याच्यानुसार त्यांना शिकवू शकतात. या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत बरं का की ज्या मोठ्या संकटांना थांबवू शकतात, बरोबर आहे. आता मी तुम्हाला दुसरा एक अनुभव सांगते जो माझ्या बहिणींना आला होता, म्हणजे माझ्या काकांच्या मुली आहेत. तर माझा भाऊ जो रत्नागिरीला सर्व्हिसला होता त्यावेळेला, म्हणजे 2 वर्षांपूर्वी त्याची आता ट्रान्सफर झालेली आहे. तर मग आमचं असं त्याची ट्रान्सफर होणार होती म्हणून आम्ही प्रत्येक जण एक वेळा त्याच्याकडे जाऊन आलो की आता रत्नागिरी म्हटलं म्हणजे खूप छान स्थळ ठिकाण आणि खूप गोष्टी तिथे बघण्यासारख्या आहेत. तर पहिले माझ्या बहिणी जाऊन आल्या, मग नंतर मी पण गेले होते. पण माझ्या बहिणींना अनुभव असा आला की त्या गेल्या होत्या ट्रेनने आणि तिथून परत त्यांना ज्यावेळेला त्यांना रिटर्न यायचं होतं तर मुंबईला मावशी राहते आमची, तर त्या मावशींकडे जायचं होतं की रत्नागिरीवर मुंबईला जाऊन मुंबईनंतर परत घरी येऊ असं प्लॅनिंग होतं. तर रत्नागिरीहून सकाळची 6:30ची ट्रेन होती, 6:30-7ची ट्रेन होती. तर त्या ट्रेनमध्ये माझ्या भावाने त्यांना बसवलं, म्हणजे रिझर्वेशन तर होतंच, बुकिंग तर होतंच, तिथे बसवलं. माझा भाऊ त्यांना त्यांच्या सीटवर बसवून खाली उतरला. त्यावेळेला त्या ट्रेनमध्ये त्या कंपार्टमेंटमध्ये 1-2 फक्त जेंट्स बसलेले होते आणि माझ्या या दोघी बहिणी होत्या. यांचं सीट नेमकं खिडकीजवळ होतं, विंडो सीट होतं. तर त्या तिथे बसल्या आणि झालं असं की ट्रेन सुटणार त्यावेळेला त्या ट्रेनमध्ये पूर्ण जेंट्स लोक येऊन बसले, म्हणजे एकही लेडीज नव्हती. आणि मग यांनी काय केलं की बघितलं आणि अतिशय घाणेरड्या नजरेने बघत होते खरंच. म्हणजे त्यावेळेला जी माझी काकांची लहान मुलगी, तिच्या डोळ्यात कधी आसू येते, त्यावेळेला खरं घाबरणं काय असतं हे तिला कळलं त्यावेळेला, माझ्या माझ्या काकांच्या मोठ्या मुलीला सुद्धा. तर जी आज पुण्यामध्ये चांगला जॉब करते आहे बापूंच्या कृपेने, आणि जी लहान मुलगी आहे ती इंजिनिअरिंगच्या बीईच्या शेवटच्या वर्षाला आहे. तर त्यावेळेला त्यांना कळलं की ही भीती काय असते किंवा या पद्धतीचं घाबरणं काय असतं, किंवा हा जो अनुभव असतो ना, तर हा अनुभव इतका विचित्र होता त्यांचा की आयुष्यात हा अनुभव आम्ही कधीही विसरणार नाही. आजपर्यंत आम्ही एवढे प्रवास केले, एवढ्या ठिकाणी गेलो, ट्रिपला गेलो, इकडे गेलो तिकडे गेलो, पण हा अनुभव आम्हाला आला नाही अशातला. आणि या अनुभवातून बापूंनी इतक्या सुखरूप अलगदपणे बाहेर काढलं की आम्हाला विश्वासच बसत नव्हता. ठीक आहे, झालं असं की ट्रेन सुटली ना, जशी ट्रेन सुटली तशी त्या कंपार्टमेंटमध्ये पूर्ण जेंट्स लोक येऊन बसले, ते पण असे अगदी विचित्र, एकदम घाणेरड्या नजरेचे. कोणी सिगरेट पितंय, कोणाचा दारूचा वास येतो, इतकं वाईट परिस्थिती होती. आज जरी तो अनुभव आम्ही म्हणजे एकत्र भेटलो आणि त्या अनुभवाबद्दल बोलायला लागलो ना, अक्षर त्यांच्या अंगावर काटे येतात, असा अनुभव आहे हा. तर त्यांनी बघितलं की बापरे, सगळेच जेंट्स लोक येऊन बसले आणि त्यातलं एकही असं चांगलं दिसणार आणि अगदी विचित्र लोक. कोणी डोक्याला कसा फेटा बांधलेला आहे, कोणी काय करते, कोणी सिगरेट पिते, कोणी एकदम वरतून खालून घाणेरड्या नजरेने बघते. दोघे एकमेकांकडे बघून अक्षरशः डोळ्यातून पाणी पडतं. त्यांनी डायरेक्ट स्टोल जो असतो ना, स्टोल पूर्ण आपल्या चेहऱ्याला वगैरे बांधून घेतला आणि अक्षरशः रडत होते आतमध्ये. ते बापूंचा धावा करत होते. त्यांना ते बोलले की आम्हाला समजत पण होतं काय करावं, आता कुठला मंत्र म्हणावा किंवा काय, पण बापू बापू अनिरुद्ध एवढं म्हणत होते. आणि त्याच वेळेला म्हणजे बोलतातच आहेत की बापू काय करायचं समजत नाही, आम्हाला खूप भीती वाटते, असं होते. बस ॲट दॅट टाइम एक TC तिथून आला. TC आल्याबरोबर ह्या दोघी मुलींकडेच बघितलं
आणि बोलले की तुम्ही इथून आत्ताच्या आत्ता बॅग उचलायची आणि पुढच्या कंपार्टमेंटमध्ये जाऊन उभं राहा, मी तिथे तुमची सोय करतो. म्हणजे बापूंचं नाव घेतलं आणि टीसी डोळ्यासमोर हजर पण राहिला. आणि नंतर कळलं की त्या जेवढे ही कंपार्टमेंट होती ना, जेवढी ती बोगी, तिथे टीसी लवकर येतच नाही असं. तो आला पण यानंतर दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जाऊन उभ्या राहिला, बोगीमध्ये जाऊन उभ्या राहिला. तेवढ्यात तो पुढे आला आणि पुढे आल्याबरोबर त्याने डायरेक्ट त्यांना नंबर दिले, या बर्थवर जाऊन तुम्ही तिथे बसा, तिथे सेफ आहे, आता इकडे यायचं नाही परत, या बोगीकडे यायचं नाही परत असं. आणि सुखरूप जाईपर्यंत तो टीसी 2-3 वेळा त्यांना विचारत होता, आलं ना तुमचं, व्यवस्थित बसला येत नाही तर काही त्रास नाही ना. हे कोण करतं? ज्या बोगीमध्ये लवकर टीसी येत नाही त्या बोगीमध्ये विदिन 10 ते 15 मिनिटाच्या आत टीसी आला. माझ्या बहिणीनं तर असं वाटलं की बापू चालेत. असे अनुभव असतात खरंच. वास्तविक पाहता काही लोकांना असं वाटेल की काही सांगतात का, हे काहीही नाहीये, हे घडलेलं आहे, हे घडतं. बापू अशी काळजी घेत असतात आपली माहिती आणि आपलं संरक्षण करत असतात. तर अजून काय पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. एकच आहे की काही गोष्टी आपण स्वतःहून करायच्या आणि काही बाकी बापूने ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या आपण करायच्या. आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देते, ती लिंक तुम्ही नक्की ओपन करून बघा आणि बघा बापूंनी आपल्याला काय ग्वाही दिलेली आहे, काय 5 कलमं सांगितलेली आहेत. ठीक आहे, ते पण खूप महत्त्वाचे आहे आणि ते सुद्धा करायचं, ते सुद्धा आपण आवर्जून करायलाच हवं. ठीक आहे, चला तर मग आज पुरता एवढंच. कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझ्यामध्ये नक्कीच आवडला असेल. थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. काही चुकलं असेल तर क्षमस्व. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध.